बच्चू कडू राज ठाकरेंच्या भेटीकरता शिवतीर्थावर दाखल झाले आहेत। अर्धा तासांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। 2 ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन होणार आहे। आतली दृश्य भेटीची ही समोर आलेली आहेत। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर या संदर्भात राज ठाकरे यांच्यासोबत चर्चेची शक्यता वर्तवली जाते। बच्चू कडू या ठिकाणी भेटीकरता पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंच्या बच्चू कडू, राज ठाकरे आणि बाळ नांदगावकर या तिघांमध्ये चर्चा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ही भेट होत असल्याची बातमी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। प्रसंगी पदयात्रा, उपोषण करून या सगळ्या प्रश्नाला तडीस नेण्याकरता बच्चू कडू प्रयत्नशील आहेत आणि आता या प्रश्न सोडवण्याकरता हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अधिक बळ मिळावं याकरता बच्चू कडू हे राज ठाकरेंच्या भेटीकरता गेले असल्याची बातमी आणि या भेटीची दृश्य आता समोर येत आहेत। तिघांमध्ये ही चर्चा होतीये। राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या चर्चेत नांदगावकर सुद्धा सहभागी। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, राज ठाकरे आणि बच्चू कडू यांच्या भेटीचे फोटो आता समोर आलेले आहेत। अर्धा तासांपासून चर्चा होतीये, नेमकी काय चर्चा होती आतमध्ये? लागवी जवळपास 1 तास झालेला आहे। बच्चू कडू शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर बैठकीला सुरुवात झालेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाळ नांदगावकर आणि बच्चू कडू या तिघा नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। पुढील आंदोलनासंदर्भात ही भेट असल्याची प्रमुख माहिती आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांसंदर्भात जे प्रश्न बच्चू कडू यांनी लावून धरले होते, यामध्ये आंदोलन केलं होतं। या आंदोलनाला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला होता। मात्र पुन्हा एकदा एक आंदोलन उभारण्यात येणार आहे। या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा हा बच्चू कडू यांना हवा आहे। यासाठी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, शेतकऱ्यांचे बोगस बियाण्यांसंदर्भातील प्रश्न असेल, शेतकऱ्यांची फसवणूक होणारी असेल, आत्महत्या शेतकऱ्यांचे, असे अनेक प्रश्न जे आहेत, अनेक विषय जे आहेत ते चर्चेला असणार आहेत। त्यांना या प्रश्नांवरती विस्तृत चर्चा ही राज ठाकरे यांच्यासोबत बच्चू कडू यांची होताना पाहायला मिळते। जवळपास 1 तास या बैठकीला झालेला आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये बैठक संपेल आणि यानंतर बच्चू कडू जे आहेत ते माध्यमांना प्रतिक्रिया देणार आहेत। मात्र एकूणच या बैठकीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही असं जरी बच्चू कडू यांनी म्हटलेलं असेल तरी 2 नेते जेव्हा एकत्र येतात तेव्हा ही चर्चा होत असते। बैठक या ठिकाणी संपल्याचं पाहायला मिळते। आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी बच्चू कडू संवाद साधतील। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।